बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विषय आमच्यापुढे नसल्याचं स्पष्ट केलंय। रोज विलिनीकरण ही काही चर्चा आहे का? ही चर्चा आज, उद्या, महिना किंवा 2 महिन्यांनीही करता येईल। या प्रकरणी घाई करण्याची काहीच गरज नाही असं ते म्हणाले। उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार यांचं गत 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं आमची अजित पवारांशी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती आणि 12 फेब्रुवारी रोजी विलिनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती असा दावा केलाय, पण अजित पवारांच्या पक्षानं त्यांचा हा दावा फेटाळून लावलाय। या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनीही सध्या आपल्या पक्षाचे प्राधान्य विलिनीकरणाला नव्हे तर सुनेत्रा पवार स्थिर स्थावर होण्याला असल्याचं स्पष्ट केलं। छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, रोज विलिनीकरण ही काय चर्चा आहे? ही चर्चा आजही करता येईल, महिन्यानंही करता येईल किंवा 2 महिन्यांनीही करता येईल। घाई करण्याचं कारण काय? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यात, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही आम्ही त्यांची निवड करणार आहोत। त्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना जे योग्य वाटतील त्यांना बोलावून या मुद्द्यावर चर्चा करतील। शेवटी एवढा मोठा निर्णय दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करूनच होईल, त्यावर एवढी घाई करण्याची गरज नाही। परंतु आज ते ठरलंच होतं, ते झालंच पाहिजे असं म्हणण्याला काहीच अर्थ नाही। मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून 1 जण ठार आणि 3 जण जखमी झाल्याची घटना मुंबईच्या मुलुंड पश्चिम परिसरातील LBS रोडवरती घडली आहे। ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। काँग्रेस आणि ठाकरे गटाने या प्रकरणी सरकारवर सडकून टीका करत सरकार आणि MSRDA प्रशासनाला मुंबईकरांच्या जीवाचं काहीही देणेघेणं नसल्याचा आरोप केला आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे। या संबंधीच्या माहितीनुसार मुलुंड पश्चिम परिसरातील LBS रोडवर मेट्रो पुलाचं काम सुरू आहे। या पुलाच्या स्लॅबचा एक तुकडा शनिवारी दुपारी 12:20 अचानक रस्त्याने जाणाऱ्या ऑटो आणि एका कारवर पडला। त्यात ऑटो आणि कारमधून प्रवास करणारे 3 ते 4 जण जखमी झाले। या जखमींना तात्काळ लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथे उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही। गंभीर गोष्ट म्हणजे या ठिकाणी पुलाचं काम सुरू असतानाही बॅरिकेड्स लावण्यात आलेले नव्हते किंवा इतर योग्य ती उपाययोजनाही करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जातोय। स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर मुंबई अग्निशामक दल, स्थानिक पोलीस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी आणि संबंधित विभागाचे कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन वाहतूक वळवली, रस्त्यावर पडलेला ढिगारा हटवला। सध्या हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे। तसेच या प्रकरणी बांधकामविषयी सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यात आलं होतं का याचीही चौकशी केली जातीये। उल्लेखनीय बाब म्हणजे मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री LBS रोडवर गत अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या मार्गिकेचं काम सुरू आहे। या प्रकरणी दररोज भले मोठे गर्डर आणि स्लॅब वर खाली चढवण्याचं काम सुरू असतं। त्यातच आज ही दुर्घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जातीये। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला नव्यानं उधाण असताना शशिकांत शिंदे यांनी अचानक या विषयावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे अनेक राजकीय प्रश्न अनुत्तरित राहिले असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया देखील त्यामुळे रखडल्याचं ते म्हणाले। अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती। याबाबत दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे होत असताना शिंदे यांनी मात्र आता या विषयावर काहीही भाष्य करणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे। अजित पवार गटातील नेत्यांच्या मते दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली होती याबाबत स्पष्ट माहिती नाही। मात्र शरद पवार गटातील काही नेत्यांचं म्हणणं असं की विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती आणि 12 फेब्रुवारी रोजी पक्ष एकत्र आणण्याची तयारीही झाली होती। या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी या मासिकात लेख लिहून अनेक खुलासे केले। या लेखात दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होऊन नेतृत्व अजित पवारांकडे देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता। या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। लेख प्रसिद्ध झाल्यानंतर शशिकांत शिंदे चर्चेच्या केंद्रस्थानी आले। माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्यांनी सांगितलं की दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणासंदर्भात काही निर्णय झाले होते आणि अजित पवार गटातील नेतेही त्याबाबत बोलत आहेत। आम्हीच मागे लागलोय असं चित्र निर्माण केलं जातंय, पण आमच्याकडून कोणतीही गडबड नाही। आम्ही जे बोललो ते सत्य बोललो, मात्र आता हा विषय आम्ही बंद केलाय असं ते म्हणाले। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे आज सकाळपासून नॉट रिचेबल झालेत। मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणानंतर विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यानंतर लगेचच झिरवाळ नॉट रिचेबल झाल्यामुळे याविषयी वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत।
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांना 50,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. चक्क मंत्रालयात लाचखोरीची ही घटना घडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मंत्री झिरवाळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण तात्काळ राजीनामा देऊ अशी भूमिका घेतली आहे. पण विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने नैतिकतेच्या आधारावर तत्काळ त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ सकाळपासूनच नॉट रिचेबल झालेत. या संबंधीच्या माहितीनुसार नरहरी झिरवाळ यांचा फोन आज सकाळपासून लागत नाहीये. ते आज कुणालाही भेटलेले नाहीत. त्यामुळे ते कुठे गेले आणि काय करत आहेत हे स्पष्ट झालेलं नाही. अटक करण्यात आलेल्या लिपिकाने मंत्री झिरवाळांच्या स्वी सहायकाच्या सूचनेनुसार लाच घेतल्याचा दावा केलाय. त्यामुळे झिरवाळ एलसीबीच्या रडारवर असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. कदाचित त्यामुळेच ते नॉट रिचेबल झाल्याचा संशयही या प्रकरणी व्यक्त केला जातोय. लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांनी मेडिकलचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप केला. त्यातील 35,000ची लाच घेताना एलसीबीने त्याच्या मुसक्या आवळल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा केलाय. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात राहुल नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी एक महिला आणि व्यक्ती वाद घालताना दिसून येत आहेत. राहुल नार्वेकरांनी ही घटना कुठे आणि का घडली हे सांगावं, अन्यथा मी ती सांगेन असा इशाराही राऊत यांनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना दिलाय. संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर ब्रेकिंग असा उल्लेख करत हा व्हिडिओ पोस्ट केला. विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कुठे आणि का झाली, राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे. तुम्ही सांगताय की मी सांगू असा थेट सवाल त्यांनी केलाय. हे ट्विट त्यांनी राहुल नार्वेकरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलाय. त्यामुळे या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढला आहे. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की एक महिला आणि एक पुरुष काही कारणावरून राहुल नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालतायत. घटनास्थळी उपस्थित काही जण या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत. सदर महिला नार्वेकरांसोबतच्या एका व्यक्तीला मारहाण करताना दिसून येते. पण संजय राऊत यांनी दावा केलाय तसा नार्वेकरांशी धक्काबुक्की झाली आहे का हे या व्हिडिओत दिसत नाही. हा व्हिडिओ जुना आहे की ताजा हेही अजून स्पष्ट झालं नाही. त्यामुळे हा प्रसंग नेमका कोणत्या पार्श्वभूमीवर घडला, तो वैयक्तिक स्वरूपाचा होता की सार्वजनिक कार्यक्रमातील, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नवी मुंबईकरांच्या हक्काच्या भूखंडावरून मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केलाय. मी जर नवी मुंबईकरांसाठी चांगलं काम करू शकलो नाही तर मंत्रीपद काय चाटायचं आहे का असा थेट सवाल करत त्यांनी नगरविकास खात्यावर टीका केली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे झालेल्या जनता दरबारात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हॉस्पिटल, गार्डन, शाळा आणि रुग्णालयांसाठी मागितलेले भूखंड जनतेला न देता बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम झालंय. माझा राग शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करा असा इशाराही त्यांनी दिला. नवी मुंबईकरांच्या सुविधा लक्षात घेऊन आम्ही विविध सामाजिक प्रकल्पांसाठी भूखंडांची मागणी केली होती असं नाईक म्हणाले. मात्र हे भूखंड देण्याऐवजी काही दलालांच्या माध्यमातून ते बिल्डरांकडे वळवले गेले असा आरोप त्यांनी केला. ज्या मंत्रिमंडळात मी स्वतः आहे त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी असं कर्मदरिद्री काम केलं याची मला लाज वाटते असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षपणे नगरविकास खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा रंगली आहे. नाईक यांनी स्पष्ट केलं की नवी मुंबईसाठी मागितलेले भूखंड हे जनतेच्या हितासाठी होते. हॉस्पिटल उभारणी, बागांची निर्मिती, शाळा आणि इतर सार्वजनिक सोयीसुविधांसाठी जागा आवश्यक होती. मात्र ते भूखंड दिले गेले नाहीत. उलट काही दलालांनी हे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले असा गंभीर आरोप त्यांनी केला. मी पक्षाचा आणि प्रशासनाच्या शिस्तीचा आहे, पण जनतेच्या हक्कासाठी बोललो नाही तर मंत्री होण्यात अर्थ काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजप आमदार संजय केनेकर यांच्या क्रांती चौकातील मध्यवस्तीत असलेल्या संपर्क कार्यालयात एका बॅगेत पिस्तुलासारखी वस्तू आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली. काल सायंकाळी अज्ञात व्यक्तीनं ही बॅग कार्यालयात ठेवून दिल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलंय. सुरुवातीला कुणाची तरी बॅग विसरली असावी असा समज करून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तशीच ठेवली. मात्र सकाळपर्यंत कुणीही त्या बॅगेबाबत संपर्क साधला नाही. त्यामुळे संशय आल्यानं बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये पिस्तूल आढळल्याचं दिसून आलं. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय केनेकर यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार कळवला. पोलिसांनी तातडीनं कार्यालयात धाव घेत बॅग आणि त्यातील वस्तू ताब्यात घेतली. प्राथमिक तपासात संबंधित पिस्तूल ही एअरगन असल्याचं स्पष्ट झालंय. तरी देखील सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलंय. एअरगन कार्यालयात कशी आणि केव्हा आणली गेली, ती कुणाची आहे आणि तिचा उद्देश काय असू शकतो
याचा तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकारी पंकज अतुलकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आमदार संजय केनेकर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्याचं काम सुरू झालंय. बॅग कार्यालयात नेमका कोणत्या वेळी ठेवण्यात आली, ती ठेवणारी व्यक्ती कोण होती आणि ती कोणत्या दिशेने निघून गेली याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कार्यालयात ये-जा करणाऱ्या व्यक्तींची नोंद आणि संबंधित कागदपत्रांची छाननी करून पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माकड केल्याची अत्यंत जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती पंतप्रधान मोदींची एखादी दुखरी नस लागली आहे, त्यामुळेच ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत असंही ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील रालोआ सरकारने अमेरिकेशी एक व्यापार करार केला आहे. विरोधकांनी या करारावर टीका करत या करारामुळे सरकारने भारतीय शेतकऱ्यांचं भवितव्य अमेरिकेच्या भरवशावर सोडल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींना माकडासारखे आपल्या तालावर नाचवत असल्याचा आरोपही केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाला पूर्णतः उद्ध्वस्त करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माकड बनवून ठेवलं आहे. मोदी ट्रम्प सांगतील तेच करतात. रशियाकडून तेल खरेदी करायचं नाही तर करायचं नाही. भारतीय कृषी सेक्टर अमेरिकेसाठी उघडायचे तर उघडले. आतापर्यंत टेक्स्टाईल टेरिफ 2.5% होता, तो आता 18% झाला आहे. मोदी ही चांगली गोष्ट असल्याचा दावा करत आहेत. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एखादी दुखरी नस डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती लागली आहे, त्यामुळेच ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.